नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 3 जानेवारीचा भाग खूपच छान झाला आहे. अर्जुन आणि सायलीला मधुभाऊ भेटू देणार का, हे आजच्या भागात कळणार आहे. त्यामुळे या भागाचा रिव्ह्यू व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या भागाची सुरुवात होते सायलीपासून. सायली मनाशीच बोलत असते. ती म्हणत असते, आई, मी तुमची गुन्हेगार आहे. तुम्ही नेहमी माझ्याजवळ मन मोकळं केलं, पण मी मात्र तुम्हाला खरं सांगू शकले नाही. असं म्हणून सायली रडायला लागते. सायली आपल्या मनातल्या भावना डायरीमध्ये लिहायला लागते आणि ती विचार करते की मी आईसोबत बोलू तर शकत नाही, परंतु त्यांना पत्र तर लिहू शकते. असं म्हणून ती लिहायला सुरुवात करते. ती लिहिते की माझी खरी आई कोण हे मला माहीत नाही, परंतु आई हा शब्द ऐकला की मला तुम्हीच आठवतात. स्वतःचा स्वार्थ सोडून लेकरांसाठी झटणारी आई म्हणजे तुम्ही आहात. तुम्हाला वाटते की मी तुम्हाला फसवलं आहे, आपल्या नात्याचा अपमान केला आहे, परंतु मी त्या घरातल्या व्यक्तींना खूप जीव लावलाय. तुम्ही मला माफ कराल का हे मला माहीत नाही, परंतु त्या घरात घालवलेला प्रत्येक क्षणाची मी ऋणी राहील. तुमचीच सायली. असं म्हणून तिथे पत्र पूर्ण करते आणि विचार करते की आता हे पत्र मी आईपर्यंत कसं पोहोचू. तेवढ्यात ती शेजारच्या मुलाला आवाज देते आणि त्या मुलाला ते पत्र सुभेदारांकडे घेऊन जायला सांगते. तो मुलगा ठीक आहे म्हणून ते पत्र आनंदाने घेऊन जातो. नंतर सायलीचं मन बेचैन होतं. तिच्या मनात सारखी कोर्टाचे आणि सुभेदारांच्या घराचे विचार येत असतात. या विचारांना घालवण्यासाठी ती म्हणते की मी देवाच्या नैवेद्याचा प्रसाद करते आणि नैवेद्याच्या प्रसादामध्ये ती अर्जुनला आवडणारी ओल्या नारळाची रव्याची खीर बनवायचं ठरवते. ती खीर बनवायची तयारी करते आणि खीर बनवून तयार झाल्यावर ती खीर देवाला चढवते आणि प्रार्थना करते, तेव्हा मधुभाऊंची लवकरात लवकर निर्दोष सुटका कर. त्यांच्या सुटकेसाठी मी जो घाट घातला होता त्याने अगोदरच खूप जणांचं मन दुःखी केलेलं आहे, आता तो वाया जाऊ देऊ नकोस. असं म्हणून सायली देवाला हात जोडते. इकडे कोर्टात मधुभाऊंच्या केसची सुनावणी चालू होते. सर्वजण येऊन बसतात. जोशी वकील जज साहेबांना सांगतो की मधुकर पाटलांची केस मी लढत आहे. मी त्यांच्या आधीच्या वकिलांची NOC मी सादर करत आहे. जज साहेब साक्षीच्या वकिलांना कारवाई सुरू करायला सांगतात. पवार वकील उभा राहून म्हणतो, माझी क्लायंट साक्षी शिखरे यांच्यावर खूप चिखल उडवण्यात आला आहे. खुनाच्या रात्री त्या कुठे होत्या यावरून मधुकर पाटलांचे आधीचे वकील त्यांना खूप काही बोलले, पण आज माझ्या क्लायंट कोर्टासमोर एक कबुली देणार आहेत. मी त्यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची विनंती करतो. साक्षी विटनेस बॉक्समध्ये येते. पवार वकील साक्षीला विचारतो, विलासचा खून झाल्यावर तुम्ही रिसॉर्टमधून निघालात, त्यानंतर कुठे गेलात. साक्षी थोडा विचार करून म्हणते, मला सगळ्यात आधी कोर्टाची माफी मागायची आहे, कारण मी गेल्या वेळेस खोटी साक्ष दिली. मला माफ करा जज साहेब. मी हे केलं कारण यामागे माझं वैयक्तिक कारण होतं आणि ते मी जगासमोर मांडू शकत नव्हते, कारण त्याचा माझ्या वडिलांना म्हणजेच माझ्या अण्णांना त्रास झाला असता. मी फक्त चांगली मुलगी बनण्याचा प्रयत्न करत होते. आज मी खरं सांगणार आहे. मी खरं सांगणार आहे की खुनाच्या रात्री मी पुढे सांगते की मी कॉलेजला जाईपर्यंत माझी आई आणि अण्णांमधले संबंध पूर्ण बिघडले. त्यानंतर अचानक एक दिवस मला असं कळलं की माझ्या आईचं एका व्यक्तीबरोबर अफेअर आहे. माझ्या आईला त्या अनैतिक संबंधांमधून एक मुलगा आहे. असं म्हणून साक्षी रडायला लागते. महिपत मध्येच उठतो आणि पुन्हा म्हणतो की ते सगळं आमच्या दोघांमध्ये गोष्ट होती, आपल्या गेलेल्या आईबद्दल असं वाईट काही बोलू नको. परंतु जज साहेब म्हणतात, शिखरे, न्यायालयाच्या कामांमध्ये व्यत्यय आणू नका, शांतपणे खाली बसा. साक्षी म्हणते, अण्णा, मला माहीत होतं या गोष्टीचा तुम्हाला त्रास होणार, म्हणूनच मी ही गोष्ट इतके दिवस लपवून ठेवली होती, परंतु नियतीच्या मनात हेच होतं की ही गोष्ट मी भर कोर्टात अशी समोर आणावी. साक्षी पुढे म्हणते की जज साहेब, मला एक सावत्र भाऊ होता, त्याचं नाव अथर्व विचारे होतं. तो इथेच पनवेलमध्ये राहत होता. माझ्या आईच्या अनैतिक संबंधांमधून झालेला मुलगा. साक्षीचा हे बोलणं ऐकताच महिपत उभा राहतो आणि नाटक करत म्हणतो, बासकर, आपल्या बापाच्या समोर असं कसं म्हणू शकतेस तू. हे मला तू आधी का सांगितलं नाहीस. ही गोष्ट अशी चारचौघांसमोर सांगण्यासारखी आहे का. साक्षी म्हणते, मी तुम्हाला कसं सांगू शकणार होते. आईच्या शेवटच्या दिवसामध्ये तुम्ही तिची सेवा केली आणि त्यावेळी जर मी तुम्हाला हे सांगितलं तर तुमची अवस्था काय झाली असती. परंतु जज मध्येच महिपतला थांबवतात आणि म्हणतात, शिखरे, हे कोर्ट आहे, तुमचं घर नाही. तुम्हाला इथे थांबायचं नसेल तर तुम्ही बाहेर जाऊ शकता. साक्षीचा वकील महिपतला म्हणतो, शिखरे, तुम्ही शांत आपल्या जागेवर बसा. तुम्ही असं ओरडून तुमच्या मुलीची केस बिघडवू नका.
अर्जुन म्हणतो हा सगळा यांचा ड्रामा आहे, ही नवीन कहाणी बनवली आहे यांनी. चैतन्य साक्षीकडे पाहून म्हणतो स्वतःच्या गेलेल्या आईचा स्वार्थासाठी वापर करून घेत आहे ही बाई. पवार वकील म्हणतात मिस साक्षी, सगळ्याचा खुनाच्या रात्रीशी काय संबंध आहे? साक्षी म्हणते ज्या रात्री खून झाला त्या रात्री मी रिसॉर्टमध्ये होते, परंतु अचानक मला सिटी हॉस्पिटलमधून कॉल आला. त्यांनी मला सांगितलं अथर्वचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तो क्रिटिकल आहे. त्यामुळे मी अण्णांना न सांगता त्या हॉस्पिटलमध्ये गेले. मी हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत अथर्व गेला होता. डॉक्टरने सांगितले की त्याचा मृत्यू झाला आहे. आई गेल्यानंतर अथर्वच्या जवळचं असं कोणीच नव्हतं. सावत्र असले तरी मी बहीण होते त्याची. पोलिसांनी त्याची डेड बॉडी माझ्याकडे दिली. मला हे कोणाला कळू द्यायचं नव्हतं. त्यामुळे पुढच्या 2 तासात मी त्याचे अंत्यसंस्कार केले आणि नंतर मी पुन्हा रिसॉर्टमध्ये आले. मला असं वाटलं की माझ्या आणि अण्णांच्या आयुष्यामधला नको असलेला चॅप्टर कायमचा संपला. परंतु योगायोगाने त्याच रात्री माझ्यावर खुनाचा आरोप झाला. साक्षीचं बोलणं ऐकून अर्जुनला खूप राग येत असतो. तो रागाने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो, परंतु चैतन्य त्याला थांबवतो आणि म्हणतो की इथे काही बोलू नकोस, आपण कोर्टात आहोत. तन्वी म्हणते क्या बात है साक्षी, इतका मस्त लाईव्ह शो मी याआधी कधीही पाहिला नव्हता. मस्त ॲक्टिंग केलीस. देवा, कधीच जन्माला न आलेल्या अथर्व विचारेच्या आत्म्याला शांती लाभो. यावर मधुभाऊंचा वकील म्हणजेच जोशी वकील उठून म्हणतो कोण आहे हा अथर्व विचारे? त्याला महिपतने कधी पाहिलं देखील नव्हतं. साक्षीता वकील म्हणतो अथर्व विचारेच्या अस्तित्वाचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत. असं म्हणून पवार वकील हातात कागदपत्र घेतो आणि जज साहेबांना सांगतो की यामध्ये अथर्व विचारेचं बर्थ सर्टिफिकेट, डेथ सर्टिफिकेट, सिटी हॉस्पिटलचे केस पेपर्स सगळं आहे. असं म्हणून ते सगळे कागदपत्र तो जजकडे सुपूर्द करतो. न्यायाधीश साहेब ते सगळे कागदपत्र बारकाईने चेक करतात. साक्षी त्यांच्याकडे पाहत असते. त्यानंतर जज म्हणतात या सर्व कागदपत्रांवरून हे सिद्ध होतं की अथर्व विचारे हा साक्षी शिखरे यांचा सावत्र भाऊ आहे आणि खुनाच्या वेळी तो सिटी हॉस्पिटलमध्ये होता. परंतु यावरून हे सिद्ध होत नाही की साक्षी शिखरे या त्यावेळी हॉस्पिटलमध्ये होत्या. अर्जुन आणि चैतन्यला हे ऐकून आनंद होतो. त्यावर पवार वकील उभा राहतो आणि म्हणतो की ही आहेत साक्षी शिखरेच्या लोकेशनचे रिपोर्ट्स. हे एकदा पाहून घ्या. हे रेकॉर्ड मी पोलीस स्टेशनमधून व्हेरीफाय करून घेतले आहेत. हे रेकॉर्ड असं सांगतात की त्या दिवशी साक्षी शिखरे 1 तासाच्या वर सिटी हॉस्पिटलमध्ये होत्या आणि पुढची 55 मिनिटं त्या हॉस्पिटलपासून जवळ असलेल्या स्मशानभूमीमध्ये होत्या आणि त्या तिथं आपल्या भावाचे अंतिम संस्कार करत होत्या. जज हे सगळे कागदपत्र पाहत असतात. हे ऐकून साक्षीला बरं वाटतं. अर्जुन आणि चैतन्य चिंताग्रस्त चेहऱ्याने जजकडे पाहत असतात आणि इथेच एपिसोडचा शेवट होतो. मधुभाऊंची सुटका होईल का? सायली आणि अर्जुनची भेट होईल का? हे पाहूया पुढच्या भागांमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 2 जानेवारीचा भाग खूपच छान झाला आहे. अर्जुन सायलीला एकट्यात भेटणार का हे आजच्या भागात कळणार आहे. त्यामुळे या भागाचा रिव्ह्यू व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या भागाची सुरुवात होते चैतन्य आणि अर्जुन पासून. चैतन्य अर्जुनला म्हणतो जोपर्यंत मधुभाऊंचा राग आहे तोपर्यंत सायली वहिनी तुझ्याशी बोलणार नाही. अर्जुन म्हणतो मधुभाऊंना कोर्टात भेटायचं आहे. या विचारानेच माझ्या पोटात गोळा आलाय, कारण मधुभाऊ सगळ्यांसमोर माझ्याशी नीट बोलणार नाहीत. मधुभाऊंना हे कळायला हवं की मी त्यांच्या मुलीवर खरं प्रेम केलं आहे. चल जाऊ आपण. आज कोर्टात मला मिसेस सायलीला भेटायचं आहे. इकडे सगळेजण कुटुंबीय बसलेले असतात. तन्वी म्हणते आता आपण सायलीच्या सगळ्या वस्तू जाळून टाकल्याच आहेत. आता आपण पुढची स्टेप करू. आता आपण खूप आनंदात राहायचं. अस्मिता म्हणते बरोबर आहे, मला असं तोंड पाडून राहायला अजिबात आवडत नाही. घरात कोणीतरी मेलं आहे असं वाटत आहे. तन्वी म्हणते यावर माझ्याकडे एक आयडिया आहे. या घरात जर कोणी दुखी झालं तर मला लगेच 5,000 रुपये ट्रान्सफर करायचे. तन्वीच्या या बोलण्यावर सगळे हसायला असतात. मग सगळे नाश्ता करायला लागतात. तन्वी आग्रह करून सगळ्यांना वाढत असते. अन्नपूर्णा आजी म्हणते तू पैसे द्यायची धमकी दिली आणि बघ सगळे हसायला लागले. तेवढ्यात चैतन्य आणि अर्जुन येतात आणि बाहेर जायला निघतात. तेवढ्यात तन्वी त्यांना थांबवते आणि म्हणते की अर्जुन नाश्ता करून घे. अर्जुन म्हणतो मला नको. तन्वी म्हणते ठीक आहे, नको करूस, परंतु मी तुझ्या गाडीमध्ये तर बसू शकते ना? मी सुद्धा आश्रम केससाठी कोर्टातच चालले आहे. आपण एकत्र जाऊया. परंतु अर्जुन नकार देतो. तन्वी त्याचा हात पकडून त्याला थांबवते.
तन्वी चिडून म्हणते, का वागतोस तू असं? मी काय तुला त्रास दिलाय का? परंतु अर्जुन आपला हात सोडवून निघून जातो. त्यावर तन्वीचा प्रचंड मूड ऑफ होतो. कल्पना तिला म्हणते, तन्वी वाईट वाटून घेऊ नकोस. इकडे सायली घरात एकटीच बसलेली असते आणि बॅगमधून साड्या काढून आठवणीत रडत असते. त्या बॅगमध्ये एक डायरी सुद्धा असते. ती डायरी सायलीनेच अर्जुनला दिलेली असते. त्यात अर्जुनचं पूर्ण वेळापत्रक असतं. ते वाचून सायली पुन्हा रडायला लागते. इकडे कोर्टाबाहेर जोशी वकील, साक्षी आणि महिपत उभे असतात. साक्षी म्हणते, आज मला फायनली असं वाटत आहे की ही केस माझ्यासाठी संपली आहे. जोशी वकील म्हणतो, तुम्ही खात्री बाळगा. लवकरच हे सिद्ध होणार आहे की खुणाच्या रात्री तुम्ही आश्रमाच्या जवळपास सुद्धा नव्हता. महिपत म्हणतो, हे काम व्यवस्थित झालं पाहिजे. तुला पाहिजे तेवढे पैसे दिलेले आहेत. तेवढ्यात अर्जुन आणि चैतन्य कोर्टात पोहोचतात. त्यांना तिथं आलेलं पाहून जोशी वकील लपून बसतो. तेवढ्यात तेथे मधुभाऊ आणि कुसुम येतात आणि घराला लॉक लावलेली चावी खाली पडते. कुसुम म्हणते, ही चावी मी माझ्या पर्समध्ये ठेवते. कुसुम लगेच चैतन्यला म्हणते, ही चावी घ्या. ही माझ्या घराची चावी आहे. सायली घराच्या आतमध्ये आहे. ही चावी तुमच्या मित्राला द्या, म्हणजे त्याला सायली सोबत मनमोकळेपणाने बोलता येईल. चैतन्य ती चावी घेऊन अर्जुनकडे येतो आणि अर्जुनला म्हणतो, ही चावी घे. तो म्हणतो, ही कसली चावी आहे? चैतन्य हसत म्हणतो, ही कुसुम ताईच्या रूमची चावी आहे. तू ही चावी घे आणि पटकन सायली वहिनीला भेटायला जा, कारण त्या एकट्या आहेत. मधुभाऊ या कोर्टात आहेत, त्यामुळे तुम्हाला एकांत मिळेल. अर्जुन विचारतो, मधुभाऊंनी मिसेस सायलीला लॉक केलं आहे का? चैतन्य म्हणतो, हो केलं आहे. अर्जुन ती चावी घेतो आणि सरळ कुसुमताईकडे येतो. कुसुमच्या हातात ती चावी देऊन म्हणतो, मला माझ्या बायकोला भेटायला अशी लपून छपून जाण्याची गरज नाही. मी त्यांना हक्काने भेटेल आणि मधुभाऊंनी जर त्यांना लॉक केलं असेल तर त्यांनी खूप वाईट गोष्ट केली आहे. मी माझ्या सायलीला नक्कीच भेटेल. अर्जुनचा निश्चयाचं बोलणं ऐकून कुसुमला आनंद होतो आणि या भागाचा इथे शेवट होतो. तन्वी कुठली चाल खेळणार हे पाहूया पुढच्या भागांमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.